शिवा होता. जिजाऊंच्या सानिध्यात शूरवीरांच्या गोष्टी ऐकत शिवराय मोठे झाले. मावळ्यांच्या साथीने पराक्रम गाजवत अनेक किल्ले जिंकून हिंदवी स्वराज्याचे स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात साकारले. गरिबी कामाचा अवलंब करत शिवबांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या. बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, तानाजी मालुसरे, जिवा महाराज, येसाजी कंक, नेताजी पाटकर यांसारख्या अनेक वीरांनी हिंदवी स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणांचीही पर्वा केली नाही. शिवाजी महाराजांनी परस्त्रियांनाही माता बहिणी समान वागणूक दिली. जातपात धर्म असा कुठलाही भेदभाव केला नाही. काही लोक चारित्र्यवान असतात पण ते पराक्रमी असतीलच असे नाही. काही लोक पराक्रमी असतात पण ते चारित्र्यवान असतील असेही नाही. पण जो माणूस चारित्र्यवान आहे पण पराक्रमीचा पराक्रमी आहे असा महापुरुष छत्रपती शिवरायांशिवाय दुसरा कोणी असूच शकत नाही. रयतेसाठी तो जन्मभर झिजला, रक्षणार्थ तयांच्या गडकोटी बसला, मानवतेच्या या जगापुढे काळही थिजला, असा शूर शिवभा माझा रायगडी थिजला. 1930 ते 1680 या 50 वर्षाच्या कारकिर्दीत असीम कामगिरी बजावत अखेर 3 एप्रिल 1680 रोजी शिवरायांच्या रूपाने रयतेचा वादी गेला. आदर्श पुत्र, कुशल संघटक, सावध नेता, दुर्जनांचा कर्णकार, सज्जनांचा कैवारी, जाणता राजा, लोककल्याणकारी प्रशासक, एका नव्या युगाचा निर्माता असे शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी तेजस्वी पैलू आहे. त्या काळचे जहागीरदार वतनदार प्रजेला मिळून स्वतः एकटीत राहत असत, सामान्य माणसांवर अत्याचार करत असत, परंतु प्रजेवर पुत्रावर प्रेम करणारे शिवाजी महाराज हे त्या काळात एक आगळे वेगळे राजे म्हणून जाणले जात. यावरून पुन्हा म्हणावेसे वाटते, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी. यानंतर आपण आजच्या प्रमुख कार्यक्रमाकडे